किरणजी डावकर, संतोष शेठ मोरे आणि सुनील भाऊ जाधव हे जे शिवसेनेचे जे सगळे उपतालुका प्रमुख आहेत ते सर्व मुख्य असलेल्या शिवसेनेमध्ये आज बरोबर आलेले आहेत. आणि खरं तर गिले शिकवे काही नसतात राजकारणामध्ये भूमिका आपापली प्रत्येक मांडत असताना कधी कधी चढ उतार होतात. काही वेळेला शब्दांच्या भावना ह्या त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी मांडत असताना कधीतरी मान अपमान या गोष्टी होत राहतात. पण राजकारणाचं नावच मान अपमान आहे. त्यामुळे इथे उमेदवारी सन्मान्य आमच्या मयूरजी पवार यांना देण्यात आलेली होती. थोडीशी आमची तरुण पोरांचा आग्रह फार होता की या निवडणुकीमध्ये त्यांना संधी द्यावी. मंगेशांना आपल्याबरोबर राहिलेलं कधी नाही. एक पंचवर्षी माझ्याबरोबर होते, बाकी वेळेला समजा त्यांचा पक्ष होता. परंतु या सगळ्यामध्ये काल 2 दिवसामध्ये रामभाई रेपाळेंनी सुद्धा खूप वेळ दिला सचिवांनी आणि खूप अटीतटीच्या या संघर्षामध्ये शेवटी उद्या भविष्यामध्ये मला जिल्ह्यापासून राज्यात जायचं आणि इथं साखळदंड नको या महत्त्वाच्या गटामध्ये म्हणून प्रसन्नाची डोके असतील, आम्ही सगळी मंडळी असतील, प्रदीपजी देवकर असतील, किंवा सतीशबाई कसबे असतील, संतोषजी घोटणे असतील, मयूर पवारचा आमचा सगळा जो मित्र परिवार असेल, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून, प्रशांत आमचा वामन असेल, शेवटी इच्छा ह्या सगळ्या असलेल्या भावना ह्या आपल्या सगळ्या प्रेमाच्या आहेत. परंतु काही वेळेला आपल्याला समन्वयाचा निर्णय घ्यावा लागतो. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शब्दाचा सन्मान ठेवला. आणि खरं तर मंगेशांनाची आणि माऊलीशांची जबाबदारी वाढलेली आहे की राजकारणामध्ये समजा 2 शब्दांनी जरी अलीकडे पलीकडे जरी काही इथून मागच्या काळात वातावरण झालं असेल, परंतु इथून पुढे मात्र या धनुष्यबाणाचा सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करा. पण या जिल्ह्यातून राज्यापर्यंत केवळ धनुष्यबाण उभा राहावा एवढी आपुलकीची इच्छा मात्र मी शिवसेनेचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो. माझी बांधिलकी पक्षाबरोबर आहे, माझी बांधिलकी धनुष्यबाणाबरोबर आहे. मन खरं तर भावना दुखवल्या गेल्यात आमच्या मयूर पवारच्या, आमच्या संतोषच्या, सतीशबाईच्या, प्रशांत मामांच्या आणि अनेक असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. पण ते ती सल आम्ही म्हणत होतो त्यांची काढू. त्यांची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो माझ्या जवळच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या. मी तुमच्याशिवाय नाही आणि तुम्हाला बरोबर घेऊन 100% इथून पुढचा प्रवास अतिशय सुखकर करेल. सर्वसामान्यांच्या न्याय व्यवस्थेसाठी आणि विकासासाठी हे दमदार पाऊल आपण टाकू. आणि आलेल्या सर्व माऊलीशान खंडवड्यांच्यावर आलेल्या सर्व सन्माननीय असलेल्या पदाधिकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने सचिव सन्माननीय आदरणीय रामशेठ रेपाळे यांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा यशस्वी मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते ढाण्या वाघ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा, आनंदजी दिघे साहेबांचा. माऊलीजी, आता काय सांगाल तुम्ही? काकडे आणि तुम्ही दोघे शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय?